नमस्कार मंडळी, रामकृष्ण हरी. तर आता मी नवीन व्लॉग सुरू केला आहे. आता मी सगळेजण मस्त तयार झालेलो आहोत आणि आता सुरू करते मी नवीन व्लॉग. आणि आता पहिल्यांदा मी तुम्हाला सगळ्यांची ओळख करून देते, कारण की तुम्हाला सगळेजण पुढे येणाऱ्या सगळ्याच व्लॉगमध्ये दिसणार आहेत, तर तुम्ही कन्फ्यूज होऊ नका. तर आता सगळे ओळख करून देतील. तर आता पहिली ओळख बापूंपासून. रामकृष्ण हरी. मी हरिभक्तपरायण प्रकाश कदम माऊली. आम्ही घनसोली ते पंढरपूर असा आमचा प्रवास वारीचा. चला वारीला आम्ही जातोय, तुम्ही या. आणि वाकरीचं रिंगण आज पाहायचं आहे. वाकरीच्या रिंगणाला आता आम्ही चाललोय. रामकृष्ण हरी. हां, नमस्कार, बहुत लक्ष्मण. नमस्कार, मी मोरे. नमस्कार, मी रमेश मोरे, पालघर नाला सुपारा येथून. दरवर्षीप्रमाणे ह्याही वर्षी वारीला आलेलो आहे. तुम्ही पण या. धन्यवाद. नमस्कार, तुम्ही सगळे तर मला ओळखत असालच. तर मी सारिका कदम, म्हणजेच माझी मम्मी. रामकृष्ण हरी. मी सारिकाची मैत्रीण यादव माऊली. रामकृष्ण हरी. मी चव्हाणताई. रामकृष्ण हरी. मी इंदुबाई आरोटे, मालाडवरून आली आहे. रामकृष्ण हरी. मी माऊली. म्हणजेच प्रकाश बुवा यांच्या पत्नी. रामकृष्ण हरी. मी निशिका सावंके. मी घनसोलीवरून आले. रामकृष्ण हरी. तर आता आम्ही माळशिरसवरून निघालो. आत्ताशी त्यांची ती CNG ची गाडी आली. आम्ही खरं तर सकाळी 5 वाजताच पोहोचलोय माळशिरसला. पण तर हे बघा, असे आम्ही टॉवेल वाळत घातले. तर वारी म्हटल्यावरती असंच आपण टॉवेल वाळत घालायचे असतात टेम्पोमध्ये. तर आम्ही सकाळी 5 वाजता पोहोचलो. पण CNG मुळे थोडा वेळ झाला. पण ठीक आहे, आता आम्ही 1 तासाभरातच पोहोचू. मग आता तिथे व्लॉग कंटिन्यू करूया. तर बापूंची झोप लागलेली आहे लगेच 2 मिनिटमध्ये. बघू शकतात. तर या सगळ्या खूप कॅन्डिड मोमेंट्स आहेत वारीमधल्या, त्या आम्ही कॅप्चर करते. तर अजून बापूंना जाग येत नाही, तुम्ही बघू शकता. बघा, हा आहे आमचा व्ह्यू. आणि बापूंना खूप खतरनाक झोप आलेली आहे. आता नाटक करतायत ते. आता पडा बरं जरा. तर मंडळी, आम्ही आता आमच्या दिंडीच्या इथे पोचलेलो आहोत. आणि आयुष अजूनही दिसलेला नाहीये मला. बघू आता कुठे. तर मोरे बुवा मात्र दिसलेले आहेत. मग तुम्हाला बॅक कॅमेराने दाखवतो. सुरू करू द्या. हा, केला सुरू. कधी आला तुम्ही? आताच 1 मिनिट झाला. वारी कशी वाटते तुम्हाला? खूप छान. छान वाटलं ना. आपल्याला या ठिकाणी आज भारूड साजूर करायचंय. नक्की नक्की. भारुडाचा आणि ते झगाबिगा कपडा आणलाय का? कपडा राहील तिथून जोरा राहील पंढरपूर. हा, आणलंय सगळं आणलंय. हो, तुमच्या सर्व मंडळींचं स्वागत. हो हो. बाकी तुम्ही कसे आहात? एकदम छान. कशी चालली तुमची वारी? एकच नंबर. बाकी काय म्हणताय? बाकी सगळं बरं आहे. मस्त आनंद वारी. चालेल. या आता बसा. हो हो, आलो. पुढे कुठे येऊ? या वर्षी पण येऊच. आता भरणार म्हणजे भरणार 100%. तू कपडे भरून तर दाखव. तुला तिथंच लोळवला मी. काय बोलते लोळावला? हा मग. तर हा किती टाइम, मी 1 तास झाले ते बसले. आणि हा एवढ्या लेट येतोय. असा तर रोज 4, 5, 10, 12 कॉल करणार आणि आले तर किंमत नाही. हाय किंमत आम्हाला. म्हणून केला तर उचलत नाही. पण केले असं काय बदला घेणार म्हणजे. काय मग मला कपडे शोधू दे पहिली. मला ते चार्जिंग लावायला दे.
तर आता बघा इथे कसं मस्त आता भाकऱ्या करतायत सगळ्या आणि यांना तर तुम्ही ओळखताच, मंदा माऊली त्या भाकरी भाजायला बसल्या, तिथे भाकरी थापतायत आणि ते बघा सगळे कसं मस्त करतात. आणि आज होती वांग्याची भाजी आणि भाकरी आणि वांग्याची भाजी खूप मस्त झाले. आणि इथे आता पंक्ती पडल्यात, मला वाटतं ही शेवटची आहे का ना? हा अच्छा, अजून एक वाकरीत होणार आहे जेवण. आणि हे बघा दरवेळी पूर्ण वारीमध्ये असे सगळ्या महिला जेवण बनवतात. हा तर बघा सगळे कसे मस्त आता सावली धरून झोपलेत. तर आता वारीत आता असे सगळे झोपतात आणि खूप ऊन असतं, म्हणजे खूप ऊन लागतंय. मग असं सगळे झाड पकडतात एक आणि मग जेवून झोपतात. बघा कसे झोपलेत. आणि हा सगळा मोठा पॅसेज आहे जिथे सगळे वारकरी बसतात. इथे अर्धे वारकरी बसलेत. हा आहे पाण्याचा टँकर आणि माऊलींची कृपा हे आहे घर जिथे आपला मुक्काम असतो भंडी शेगावचा. आणि हा आहे आपला भाऊ, मम्मी. तर या बाबांनी बघा कशी डोक्याखाली उशी नाही तर दगड घेतलाय. तर वारीमध्ये असंच असतं. आणि ही बघा आपली निशिका. तर आता आमचं जेवण वगैरे झालं आणि आम्ही आता इथे बाहेर आलो आहेत कारण आता इथे दिंड्या या नंबराला म्हणजे लाईनला लागल्यात. मग तिथे आपली दिंडी आल्यावरती जायचं किंवा मग आम्ही बघू की पुढे जाऊ, कारण की आपल्यासोबत असणार आहेत मोरेबुवा, संजय मोरेबुवा. ते आपल्याला घेऊन जातील रिंगणावरती जसं आपल्याला ते पहिल्या वर्षी घेऊन गेले होते. आणि बघा किती सुंदर निसर्ग आणि कितीही भोळी बाबडी माणसं तुम्ही बघू शकता. किती उन्हातानात बसलेत आणि ही चालणारी सुद्धा त्या फक्त पांडुरंगासाठी. किती निर्मळ भक्ती यांची, किती भोळी बाबडी भक्ती आहे. खूप छान वाटतं इथे हे बघायला. तर हा व्लॉग मी आता इथेच एंड करते. हे बघा माझे केस कसे झालेत, हवा ना खूप जास्त आहे. ते सगळे केस माझ्या वेणीतून बाहेर निघाले बघा माझी वेणी. आणि आता हा व्लॉग मी इथेच एंड करते आणि मग पुन्हा मी नवीन व्हिडिओ सुरू करेन. म्हणजे काय होईल की आत्ता जे स्टोरेज आहे ते पटकन डिलीट करून टाकेन, म्हणजे काही टेन्शन नाही. ओके, तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. रामकृष्ण हरी.